आकाश आणि मनू गोव्याला गेलेत हनीमून साठी. फॅन्टॅस्टिक. आता आपला महामार्ग मोकळा झालाय मंगेशदा. आता आपल्याला लवकरात लवकर हालचाल सुरू केली पाहिजे. अलिबाग मध्ये असताना माझा सगळ्यात जवळचा मित्र होता समुद्र. पण इथे या समुद्राची गाज काही वेगळीच आहे. असं वाटतं पुन्हा नव्याने समुद्र बघतेय मी. मधल्या काळात असं काही विसरूनच गेले होते. असा आनंद होणं, तो साजरा करणं, सगळं कुठेतरी हरवलं होतं. पण तुम्हाला आज इथे आणलंयस आणि असं वाटतं पुन्हा एकदा जिवंत झाले. बाबा आपण पण जाऊया ना फिरायला, गोव्याला जाऊया ना. नाहीतरी रुटीन पासून काहीतरी रिलीफ पाहिजेच ना. लहानपणी कधीतरी नेलं होतं तुम्ही फिरायला, आता काही आठवतही नाही. हो जरूर जरूर, आपणही जायला पाहिजे. अरे काय विराज, मधले काही दिवस इतके दगदगीचे गेले ना, विचार करायला सुद्धा वेळ नव्हता. तू म्हणतोयस ते बरोबर आहे. वी शुड हॅव अ फॅमिली ब्रेक. माझं एक काम करशील? हो. घे, काम झाल्यावर आणखी मिळते. पण सर काम काय करायचंय? विश्वास बसत नाहीये ना? खूप आवडी असतो मला. काय वाटलं तुला? संपलं सगळं. मला हरवणं तितकं सोपं नाहीये. राखेतूनही जिवंत होऊन उठू शकतो मी. तू जे माझ्या बाबतीत केलंस ना म्हणू, ते विसरलो नाही मी. सोडणार नाही मी तुला. साहेब एक लपडा आहे, पण मने कॉन्ट्रॅक्ट जोईचे. पटेल तुला काय पाहिजे ते सांग, सगळं मिळेल. सांग. आता काय कशा सांगायच्या? हे बघा, जो कॉन्ट्रॅक्ट देणारा माणूस आहे ना, फॉरेन ट्रिप ऑफर केली, अरे त्याला बी नाही बोलते. मग मने खबर लागली की त्याच्या चॉईस डिफरंट आहे. समजलं ना तुम्हाला काय म्हणते ते? कळलं मला तुला काय म्हणायचं ते. पण माझ्या कामाची पद्धत माहिती आहे ना तुला. अरे साहेब, आपण तो शाला धंदेवाला माणूस आणि चलतो फिरतो ना, त्यावेळी वजन घेऊनच फिरतो. आणि हा घ्या ऍडव्हान्स. तो आला होता. मी त्याला पाहिलं, तो इथे आला होता. कोण आला होता? मंगेश. म्हणून कसं शक्य आहे? भास झालाय तो. नाही, मी खरं बोलते. मी पाहिलं त्याला. इथे होता तो आणि त्याच्या डोळ्यावर चष्मा नव्हता. जेवण घेऊन कोण आलो होते इथे? मीच घेऊन आलो सर. मग परत कशाला आलास? जेवण घेऊन आलो, पण टिश्यू पेपर विसरलेलो सर, तेच घेऊन आलो. ठीक आहे, ठेव आणि जा. म्हणजे तुमचा पहिला डाव तर करेक्ट होता. आता पुढे घाई करायची नाही मध्ये. आता दुसरा डाव, पण तो इथे नाही, मुंबईत. म्हणून तू अजूनही ते विचार मनातून काढून टाकले नाहीयेस म्हणून तुला भास होता. कशाला इतका विचार करतेस? म्हणून प्लीज, किती किती छान आनंदात आहोत आपण, आणि पुन्हा तू. म्हणून जे घडलंय ते विसरण्याचा प्रयत्न कर, नाही तर प्रॉब्लेम्स वाढतील. हे बघ म्हणून मला समजतं, कळतंय तुझं काय होतंय, पण मी आहे ना तुझ्या बरोबर. कशाला असा विचार करतेस तू? आता सगळं संपलंय. काही घडलं नाही आणि यापुढे काही घडणारही नाही.